हाय हॅलो कसे आहात सगळे. तर गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय चॅनल दीपाली लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे माझ्या चॅलेंजचा 22वा दिवस 22. आणि आज मी काय बनवणार आहे हे तुम्हाला तर थंबनेलवरनं कळालंच असेल. पण त्याच्या आधी घरात मशीन आहे आणि फाटलेले कपडे आहे, तर त्याचा उपयोग होणार नाही असं कधी होणारच नाही. तर तुम्ही बघितलंच असेल, जे कोणी माझे व्हिडिओ बघत असेल त्यांना कळालंच असेल की ती लेस होती. तर आमचे जे ब्लँकेट होतं त्याच्या कड्याकड्याने दोरी निघत होते, त्याच्यामुळे मग मी ती लेस आहे ना, तर ती लेस लावून घेतली. ती लेस साडीची मी जेव्हा पाय पुसणं आणि पिशवी शिवलेली होती तेव्हा मी करून ठेवलेली, तर ते उरलेलं होतं. त्याच्यानंतर पूर्ण लेस वगैरे लावून घेतली. आणि हे कापड मी तुम्हाला लास्ट टाईम दाखवलेलं होतं की हे मी आमच्या इथल्या गुरुवारच्या बाजारातून घेतलेलं होतं. तर हे मला 20 रुपयालाच पडलं होतं. छोटंसं 1 मीटरपेक्षा थोडंसं कमी होतं, त्याचा तुकडा होता. मग मी म्हटलं हे आपण आहे ना बेल्ट म्हणजे हेअर बँड बनवण्यासाठीच आपण घेऊया आणि त्याच्यात रबर बो वगैरे पण बनवू शकतो. तर अशा पद्धतीने मी हे कापड घेतलं आणि त्यानंतर मी श्रेयाला, श्रीशाला आणि माहीला अशा तिघांसाठी हेअर बँड बनवण्याचं ठरवलं. आणि त्यानंतर बघू शकता, तर इथे ही जी मोठी पट्टी आहे ना, हिचा यूजच मी केलेला नाही, कारण की ती तशी मला यूजच करायची नव्हती. मला ब्रॉड पाहिजे होती. त्याच्यानंतर मी ब्रॉड कापून घेतली आणि इथे इलॅस्टिक लावून घेतलं. तर हे दोघी पट्ट्या ज्या आहे ना, त्यांना मी इलॅस्टिक लावण्यासाठी वापर करणार आहे. तर छोट्या मुलींसाठी जर तुम्ही हे बघा एवढं हे जे आहे ना 5 इंचाचं आहे आणि लांबीला जे आहे ना तर हे 15 आहे. आणि ही छोटी जी पट्टी आहे ना, ही तुम्ही इलॅस्टिक 6 इंचाची घ्यायची आहे आणि लांबी जी आहे ना ती 10 इंचाची घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने कड्याला टीप मारून याला पूर्ण जॉईन करून घ्यायचं आहे दोघी साईडनी आणि त्यानंतर उलटं करून घ्यायचं. तुम्हाला मी दाखवते. आणि हे तुम्ही साईडला बघत असाल की हे पुठ्ठ्याचं काय करतं आहे. तर आम्हाला हे वॉलपुट्टीचं डिझाईन बनवायचं आहे. आणि आम्ही जेव्हा शिफ्टिंग केलं होतं तेव्हा पोर्टलचं जे पुठ्ठे होते ना, म्हणजे जे बॉक्स होते ना, ते खूप उरलेले होते, खूप जास्त, म्हणजे अजून पण आहे. त्याचंच आम्ही गणपतीचं डेकोरेशन पण बनवलेलं होतं. आणि आता म्हटलं आपण वॉलपुट्टीचं, माझ्या बहिणीने मला सांगितलं वॉलपुट्टीचे जे पुठ्ठे असतात त्याचं आपण खूप छान छान डिझाईन बनवू शकतो. आणि आमच्याकडे इतक्या मोठ्या मोठ्या भिंती आहेत, तर म्हटलं चला बनवूया. रेंटलच हाऊस आहे, म्हणजे रेंटचंच घर आहे, पण मग रेंटचं जरी असलं तरी आपलं स्वतःचंच आहे. त्याच्यामुळे त्याला डेकोरेशन मला करायचं आहे ह्यावेळेस खूप. म्हणजे मी पहिले माझ्या डोक्यात असं होतं ना की जाऊ द्या आपलं स्वतःचं घर झालं का मग करू, जाऊ द्या आपलं स्वतःचं घर झालं का हे करू ते करू. त्याच्यामुळे अक्षरशः मी फ्रीजही घेतलेलं नाही आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मी अजून घेतलेल्या नाही, कारण की असं वाटतं की जाऊ द्या आपलं स्वतःचं. पण असं करता करता इतकी वर्ष झाले, मग त्याच्यामुळे ठरवलं आता स्वतःचं घर होईल तेव्हा होईल, पण आता आपण ज्या घरामध्ये राहिलं त्या घराला सुंदर बनवायचं. आणि हेच मी ठरवून आता परत एकदा सुरुवात. तुम्ही डेकोरेशन तर बघितलंच असेल, मी खूप झाडं वगैरे पण आणले घरामध्ये ठेवण्यासाठी. हॉलमध्ये मला हॉलला खूप छान सजवायचं आहे. तुम्ही मला सजेशन द्या अजून मी काय काय करू शकते. अजून 1 महिना आहे माझ्याकडे, मी जे काय करू शकते. आणि त्याच्यामुळेच मला राऊंडनी हे जे राऊंड शेप आहे ना, तर ते कापून दिले. त्याच्यावर मला आहे ना वॉलपुट्टीने डिझाईन करायचं आणि कलरिंग करायचं आणि त्यानंतर मी ते भिंतीवर लावणार आहे. तर मीही पहिल्यांदाच करणार आहे, त्याच्यामुळे कसं करणार आहे त्याचा व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे. तर आज मी हे बनवणार होती हेअर बँड. तर बघू शकता तुम्ही, एक हेअर बँड रेडी आहे. त्याच्यानंतर मी अजून 2 हेअर बँड बनवले. तर हा जो हेअर बँड होता ना, याचं मी 5 मीटर आणि 15 सेंटीमीटर तुम्हाला सांगितलं ना, त्या पद्धतीने कापून घेतलं. याचं थोडंसं वेगळं बनवायचं होतं, कारण ती जी मोठी इलॅस्टिक होती ना, ती थोडी अशी नाही का जास्त स्ट्रेचेबल होती, पण ती माही छोटं बाळ आहे, त्याच्यामुळे तिच्यासाठी मला एक स्मूथ असं इलॅस्टिकवाला बनवायचं होतं. मग मी ठरवलं की जे छोटे इलॅस्टिक आहे ना बारीक माझे, तर ते लावायचे. मग हे ब्रॉड बेल्ट झालेला होता, ऑलरेडी मी कापून ठेवलेलं होतं. मग म्हटलं याचंच काहीतरी बनवूया. मग मी याला ना साईडनी, दोघी साईडनी टिप म्हणजे उलटं करून घेतलं आणि दोघी साईडनी टिप मारून घेतली, जेणेकरून ते छोटे बारीक बेल्ट जाईल त्या हिशोबाने. बघू शकता तुम्ही. आणि 2 साईडनी ते बारीक बेल्ट लावले, म्हणजे बारीक जी इलॅस्टिक आहे ना ती टाकलेली, कारण ना ती बारीक जी इलॅस्टिक आहे ना
तर ती म्हणजे एकदम स्मूथ अशी ताणली जाते. त्याच्यामुळे मग त्या 2 इलास्टिक टाकण्यासाठी मी हे छोटे छोटे 2 बनवून घेतले आणि सेंटरला मी काहीच नाही टाकलेले, त्याला ॲटोमॅटिकच अशा चुना पडलेल्या होत्या. त्याच्यामुळे ना हे जे 2 तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, तसं स्पष्ट दिसतंय की दोघी साईडने अशी टिप मारून घेतली मी आणि त्यामध्ये इलास्टिक टाकून घेतले, कारण की स्मूथ व्हायला पाहिजे. छोटं बाळ आहे त्याच्यामुळे मग मी हे 2 छोट्या इलास्टिकचं बनवून घेतलेलं आहे. आणि ते जे रबर बँड आहे ते पण मी बनवलेलं होतं आणि ते छोटं रबर बँड शेजारी जे तुम्हाला छोटं फूल दिसतंय ते पण मी बनवले. त्याचं पण म्हटलं काहीतरी बनवूया. तर आजच्या चॅलेंजमध्ये मी फक्त एकच गोष्ट नाही बनवली आहे, मी भरपूर गोष्टी बनवलेल्या आहे आणि ते तुम्हाला दाखवते. म्हणजे 3 बेल्ट बनवले, एकच बेल्ट नाही बनवला. माझं काय होतं की एका याच्यामध्ये एकच बनवायचं, पण मी 3 बनवले म्हटलं, कारण की त्यात तिघी पोरी आहे. तुम्ही जर माझे व्हिडिओ रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसतच असेल. तर माझ्या ज्या नंदा आहेत त्यांच्या मुली आहेत तिघीं, त्यांच्यासाठी सेम बेल्ट मला बनवायचे होते आणि हे कापड खूप छान होतं. त्याच्यामुळे मी ह्या कापडाचं बनवायचं ठरवलं. त्याच्यानंतर इथं मी माप घेतलेलं आणि त्यानंतर ते इलास्टिक 2 इलास्टिक कापून घेतले आणि ते साईडनी स्टिच करून घेतले आणि त्याचे बेल्टचे दोघी भाग आहे तर ते दोघंही स्टिच करून घेतलेले आहे मी इथे. चला तुम्हाला दाखवते मी. आणि हो, माझ्याकडे म्हणजे भरपूर जणांनी मला पाठवले की मी व्हिडिओमध्ये टाकलेलं होतं की मला काय स्टिच करायचं. तर त्याच्यासाठी मला इन्स्टाला एवढे DMs आले, एवढे की हे करू शकते ते, कारण मी चॅलेंज घेतलेला होता. त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस म्हणत होते की मला सजेशन द्या की मी काय बनवू शकते. स्वतःचे व्हिडिओही पाठवा मला कटिंग अँड स्टिचेसचे. तर मला एवढे म्हणजे इन्स्टाला खूप जास्त मेसेज आले, कारण माझा मेसेज बॉक्स ओपन आहे इन्स्टाला. त्याच्यामुळे मला इतक्या जणांनी मेसेज केले की हे बनवा ते पण, म्हणजे माझे रिलेटिव्ज, त्याच्यानंतर माझे फॉलोवर्स, जे न्यू फॉलोवर्स झालेले त्यांनी मला सजेशन दिलं. मला एवढं भारी वाटलं ना की जे माझे व्हिडिओ बघतात माझे. तर बघू शकता इथे बेल्ट तयार झालेले आणि हे छोटे छोटे बो पण मी बनवले. हे बो मला खूपच आवडतं आणि माझ्या आईला खूपच हे तू खूपच छान बनवते असं मला तिने सांगितलं. आणि याच्यात मी खूप सारे असे बो बनवून घेतले. 4 बो बनवले मी, कारण की एक्स्ट्रा मला आवडलं, ते कापड उरलेलं होतं, वाया नको जायला म्हणून मी बो बनवून घेतले. आणि हे 3 बेल्ट तयार झाले. हा एक मोठा श्रेयासाठी आणि हे 2 जे आहेत श्रीषा आणि माईसाठी मी तो छोटा इलास्टिकवाला बेल्ट बनवला, जेणेकरून इझिली तिला घालता येईल त्याच्यासाठी. आणि बो बनवायचं तर तुम्हाला माहितीच आहे की बो कशा पद्धतीने बनवलं जातं. तर असे मी बो बनवून ठेवले. आणि हो, ज्यांनी पण मला इन्स्टाला खूप सारे मेसेजेस केलेले आहे की ताई तुम्ही हे बनवा ते बनवा, मला खूप सजेशन दिले, त्यासाठी खरंच मनापासून खूप धन्यवाद करते मी तुम्हाला सगळ्यांना, ज्यांनी मला DMs केलेले आहे आणि व्हिडिओ शेअर केलेले आहे. माझे रिलेटिव्स, माझ्या दीदीने तर पाठवले, तर बाकीच्यांनीही मला खूप सारे व्हिडिओ पाठवले, त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. आणि जे काही सजेशन दिले ते मी नक्कीच बनवायचा प्रयत्न करेल आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांसाठी घेऊन येईल. असंच माझं चॅलेंज कंप्लीट व्हावं अशी माझी इच्छा आहे. आज 22वा दिवस आहे, एक अर्धे बाकी अजून माझ्याकडे. तर चला मी तुम्हाला दाखवते फायनल लुक. हा आहे श्रेयाचा बेल्ट, तर हा मीही घालून बघितला आहे, तोही तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर हा आहे श्रीषाचा बेल्ट आणि हा आहे माहीचा बेल्ट. जो मी तुम्हाला म्हटले ती छोटी बेबी आहे त्याच्यामुळे तिला असा बेल्ट बनवलेला आहे मी. तर असे हे 3 बेल्ट आहे. तर मला कमेंट करून नक्की सांगा की मी कसे बनवले आहे. हे आहे हेअर बँड आणि मी तुम्हाला एक घालून पण दाखवते. तर चला तुम्हाला दाखवते. मला इतका सुंदर दिसतं आहे, मला असं वाटतं मला पण बनवा, पण असं वाटतं ना यार मी लहान असते तेव्हाच मला हे स्टिच करता आलं असतं तर किती बरं झालं असतं. सामान माझ्या आईकडे तर ऑलरेडी त्या काळात पण ह्या सगळ्या गोष्टी होत्या, पण तेव्हा असं काही नव्हतंच ट्रेंड त्याच्यामुळे काही बनवलंच नाही कधी. पण हे बघा कसं दिसते, मला पण बेल्ट छान दिसतं आहे ना. म्हणजे एक तर माझे छोटेच हेअर राहतात त्याच्यामुळे मलाही इतका छान दिसत होता, मला स्वतःलाच खूप आवडत होतं. असो, पण काय करणार, आता गेलं वय, आपण नाही घालू शकत, पण ज्यांचं आहे त्यांच्यासाठी तर हाऊसमौस करूच शकतो. त्याच्यामुळे
चला बघूया अजून मी काय बनवू शकते ते पण बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून तुमचं सगळ्यांचं धन्यवाद आणि असं प्रेम देत राहा मला. आणि त्यानंतर इथे रात्रीची आमची क्रिकेटची मॅच चालू होती. इंडिया जिंकला सगळ्यांना माहितीच असेल. आणि त्याबरोबर आम्ही इथे पत्तेही खेळत होतो. आज काही उनो बिनो खेळलो नाही, आज आम्ही पत्ते बदाम सात खेळत होतो. आणि अशाच पद्धतीने आजचा दिवस इथेच संपलेला आहे. आणि असंच प्रेम देत राहा. ओके, थँक्यू सगळ्यांना, बाय.